जयडे, हे जयडे, अगं आटपा की लवकर, चला की. ए तू तर चल की आता. तू जा मोर, मी येतो पाठीमागनं. म्हण हो पुढं. तमाशाला कसं पळता सुरू व्हायच्या आधी आणि कीर्तनच्या याला बरोबर संपायच्या येता. आता ती येतो म्हणतात ना मागोमाग. तर हा कसला येतोय ग? वाट बघ, तू बसा टीव्ही पुढे इथंच मॅच फॅच बघत. आणि पुष्पे जमलं तर तुम्ही ये की. कसं आहे ना, कीर्तनाचे 4 शब्द चांगलं कानावर पडलं ना, वाईट फरक पडेल ग तुझ्यात. होय होय, आलंच पाहिजे. आता तुमचा शब्द रोज कानावर पडतात म्हणल्यावर कीर्तनातले 4 चांगले शब्द ऐकायलाच पाहिजेत ना. हे दात काय करतीस? चांगलं वाटत असेल ना बायको आपल्या आईला कशी बोलते ते ऐकून. मला सांग जीजी, सुरुवात कुणी केली ग? हा, तू जा कीर्तनाला. काय जीजे, कुठे चालली? काय या घरात राम राय नाही बाबा. जावा बघा तो आपली सगळी उठतात, म्हातारे बोलतात टाकून. मग काय घर सोडून चालली काय दिला? तुला बी तेच पाहिजे म्हण की. हे ध्यान ठेवा, अशी तशी नाही जायची मी. ठेवतो. आता चाललीस कुठं? आता चालले देवळात कीर्तनाला. बरं जा जा. आणि आज्या तू पण ये देवळात कीर्तनाला. नाही नाही, मी नाही ना. अरे त्या पवारच्या शितीनं 2 अवतान दिलं तुला. तिनं हो. तिनं दिले म्हटल्यावर तर येतच नसतो मी. अरे ती म्हणतो ती आर्मीवर कीर्तन आहे. काय आर्मीवर? जे बापन ठेवले का आर्मीवर कीर्तन? हो, तिच्या बापाच आहे, नानांचं. जीजे तू हो मोर, आज्याचं जेवण झालं की त्याला मी पाठवून देतो. जा. त्याला पाठवू नकोस, तू बी ये. आज्या येताना मामाला घेऊन ये, नाही तू बसल. मॅच का फॅच बघत. जयडे, म्हातारीला नीट ने गा अंधारातनं. हो, माझ्या डोळ्यात काय फुलं पडली नाहीत अजून. नीट दिसतंय मला. नाही चुरू चुरू बोलू नकोस. जयडे चल, बॅटरीचा उजीर दाखवू मला. हो चल. जयडे नीट ने गा तिला, आणि कीर्तनात मध्ये मध्ये बोलू नको म्हणाव. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. मंडळी, आजच्या आपल्या कीर्तनाचा विषय भक्ती. परमेश्वराच्या सगळ्यात जवळ जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. आता ही भक्ती कशी करावी, ती कशी असावी आणि ती कुणाची करावी, असा अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात, नाही का? या जगात सगळ्यात श्रेष्ठ भक्त म्हणजे हनुमान. हनुमान आहे हनुमान. मी आहे म्हटलं बरं का, कारण हनुमान हा चिरंजीव आहे. अहो, एवढा सर्व शक्तिमान असून सुद्धा त्यानं श्री प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व पत्करलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तुकाराम महाराजांनी हनुमंताकडे विचारणा केली. ते म्हणाले, हनुमंता आता हे भक्ती करण्याचा मार्ग तुम्हीच मला दाखवा. आता ही भक्ती वेगळ्या वेगळ्या मार्गाने करता येते. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती.
त्याच्याबरोबरच दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती असे वेगळे वेगळे मार्ग भक्तीचे आहेत हो. पण आपल्याला खरा अर्थ भक्तीचा कळला का हो? नाही कळला. अहो, भक्ती म्हणजे श्रद्धा, भक्ती म्हणजे प्रेम. आता भक्ती कुणावर करावी? फक्त देवावर? अहो, देवावर तर प्रेम करतोच की आपण, नाही का? पण आपल्या संत परंपरेत संतांनी सांगून ठेवलेलं आहे, तर भक्ती ही आपल्या कामावर करावी, आई वडिलांवर करावी, तशी ती आपल्या देशावर बी करावी. म्हणून तर आपण म्हणतो का नाही, देशभक्ती. आपलं सगळ्यांचं देशावर प्रेम आहे का नाही? तर आपलं हे देशावरचं प्रेम असंच वाढत राहिलं पाहिजे. बोला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मला माझा शर्ट पाहिजे. हे पैसे ठेव तुझ्याकडे. बर, हा द्या. तुला मी शर्ट दिलाय, विषय संपला. घालत नसतो मी शर्ट.